राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये भर पडताना दिसते। बारामती ॲग्रोवरती कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छापेमारी केली होती आणि त्यानंतर बारामती ॲग्रोची काही महत्त्वाची कागदपत्र ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली। दरम्यान या प्रकरणी पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी महायुती सरकारवरती निशाणा साधलाय। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी ईडीने छापेमारी केली। बारामतीसह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 6 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईनंतर परदेशात असलेले रोहित पवार तातडीने भारतात परतले। पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली। बारामती ॲग्रोवरील ईडी धाडीवर स्पष्टीकरण देताना आपले काका अजित पवारांवर निशाणा साधला। चूक केली असती तर दादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो असा टोला लगावला। जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो, जे मी केलेलं नाही। कारण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे। आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नये तर कुठलाही विभाग असू त्यांना जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू। अधिकाऱ्यांच्या बद्दल माझं काही दुमत नाही। बच्चा आहे, बच्चाच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं। त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही। माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर। जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्थांचं काम करत असतात। जर तथ्य असेल तर बाहेर येतं, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते। अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चौकशा चाललेल्या। बारामती ॲग्रो प्रकरणी ईडीने 15 तास चौकशी केली। या चौकशी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र ईडीचे अधिकारी घेऊन गेल्याची माहिती आहे। बारामती ॲग्रोवरील छापेमारीचे धागेदोरे 2001 ते 2013 यामध्ये झालेल्या शिखर बँक घोटाळ्याशी जोडले जात आहेत। 2001 ते 2013 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून विनातारण कर्ज दिलं गेलं। कर्ज अनुत्पादकामध्ये गेली, त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांचा लिलाव झाला। लिलावात कवडीमोल किमतीमध्ये साखर कारखाने अनेक नेत्यांनी विकत घेतल्याचा आरोप होतोय। 2012 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव झाला। कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटींना बारामती ॲग्रोनं खरेदी केल्याचा आरोप आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीत संशयास्पद व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे। लिलावात सहभागी झालेल्या इतर कंपन्यांनी बारामती ॲग्रोला मदत केल्याचा आरोप होतोय। एका कंपनीनं 5 कोटी रुपये बारामती ॲग्रोकडून घेतल्याचा ईडीचा आरोप आहे। कन्नड सहकारी साखर विक्री प्रकरणात शिखर बँकेला 200 कोटींचा फटका बसल्याचा सोमय्यांचा दावा आहे। झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही। या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात। बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या। आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाहीये। विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे। एक तर त्यांनी उपमुख्यमंत्री पद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्री पद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा, म्हणजे गरिबाला कुठेतरी न्याय मिळेल। आणि जर त्यांना कुठेतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी ते काय करतात त्याच्यावर जास्त बोलावं, दुसऱ्यांच्या गोष्टीवर जास्त बोलू नये। दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवरील ईडी कारवाईचे पडसाद कर्जत जामखेड मतदारसंघात उमटले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं निषेध करत कर्जत तालुका बंदची हाक दिली होती, त्यामुळे कर्जतमधील रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला। गेल्या 7 दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं, भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं, याचा थोडासा प्रवासाचा
डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा, त्याच्यावरनं काही गोष्टी तुम्हाला कळतील. आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली, हे झालं. मग त्याच्याचबरोबर जे गुप्त कागदपत्र होते, जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या, त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते. पण ते मीडियापर्यंत गेले कसे, आम्ही तर पाठवले नव्हते. याच्यावरूनच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठेतरी राजकारण करायचंय. ईडीची कारवाई झाली म्हणून मी मीडियामध्ये बघितलं, बातमीमध्ये बघितलं, तर याच्या खोलात गेलं पाहिजे. मी आजच एक नाशिक जिल्ह्यात पेपरची बातमी वाचली. त्या बातमीमध्ये असं लिहिलंय की इतर कारखाने 2700 ते 2800 रुपये दर देतात आणि रोहित पवारांचा कारखाना 2300 रुपये दर देतो. आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे ना. जर तुम्ही एका टनामागं 500 ते 700 रुपयेचा गॅप ठेवत असाल तर तुमची चौकशी व्हायला नको. आता कोणी म्हणतोय रोहित पवार पवारांच्या बरोबर आहे. अरे उशीर होतोय, उलट याची लवकर चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानं पवार कुटुंब विभागले. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. अशा परिस्थितीत शरद पवार यांची बाजू भक्कमपणे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांभाळली. आता तेच रोहित पवार ईडीच्या रडारवर आल्यानं शरद पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जयकुमार जाधवसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.